Namaskar. In previous video, we have discussed chemical composition of nucleic acid, and you know that nucleic acid consists of three components: pentose sugar, nitrogenous bases, and phosphate group. Pentose sugar is of two types: ribose sugar and deoxyribose sugar. Nitrogenous bases are of two types: pyrimidine bases and purine bases. The examples of pyrimidines are cytosine, thymine and uracil, while the examples of purine bases are adenine and guanine. And the last component of nucleic acid is the phosphate group, which is present in the form of phosphoric acid. And then we have also discussed the chemical composition of DNA as well as chemical composition of RNA. आणि जर ज्या लोकांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्या लोकांना मी रिक्वेस्ट करेल, वर आय बटन मध्ये हा व्हिडिओ येईल. जर तुम्ही तो बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी तो व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि मग या व्हिडिओवर तुम्ही शिफ्ट व्हा. मी राजेश्वर येवले आपल्या सर्वांचं माझ्या आणि या तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. बायोलॉजी येवले सर ऑनलाईन क्लासेस. तर आजच्या व्हिडिओचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण स्टार्ट करूया. पार्टचं जो टॉपिक आहे तो टॉपिक मी या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन केलेला आहे: न्यूक्लिओसाइड, न्यूक्लिओटाइड अँड पॉलिन्यूक्लिओटाइड. तर बघा, जे तीन कॉम्पोनंट्स होते न्यूक्लिक ऍसिड मध्ये, डीएनए आणि आरएनए मध्ये, आता हे तीन कॉम्पोनंट्स एकत्र येत आहेत. आता याचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं होतं हा पार्ट या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या पार्टकडे जाण्याच्या पूर्वी, हा जर पार्ट आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पार्ट आपण स्टडी करणार आहोत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि हा जर पार्ट तुम्हाला कळला किंवा तुम्ही हा जर पार्ट व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतला तर याच्यानंतर येणारा जो पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल डीएनए रेप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, हा पार्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणून आजचं हे व्हिडिओ लेक्चर फार महत्त्वाचं आहे आणि हे व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही वॉच करा, त्याला अंडरस्टँड करा आणि अंडरस्टँड झाल्यानंतर त्याच्यावरनं स्वतःची नोट्स तयार करा, जेणेकरून येणारा जो पुढचा पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं प्रिपेअर करता येईल. व्यवस्थित पद्धतीनं कसाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. तर सुरू करूया आजचा पार्ट: न्यूक्लिओसाइड, न्यूक्लिओटाइड अँड पॉलिन्यूक्लिओटाइड. तर मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, आता जर आपण न्यूक्लिक ऍसिडला घेतलं, किती कॉम्पोनंट्स होते न्यूक्लिक ऍसिडमध्ये? 3 कॉम्पोनंट्स. तर सर्वात पहिला कॉम्पोनंट आपण कन्सिडर करू पेंटोज शुगर. आता बघा, सर्वात फर्स्ट कॉम्पोनंट आपण कन्सिडर करतोय पेंटोज शुगर. आता बघा, या पेंटोज शुगरवर नायट्रोजिनस बेस ऍड होत असेल. आता ऍड होतं हा वर्ड पेक्षा नायट्रोजिनस बेस कशाला अटॅच होत आहे? या पेंटोज शुगरला अटॅच होत आहे. आणि हे अटॅच झाल्यानंतर जे रिझल्टंट स्ट्रक्चर तयार होतं दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड न्यूक्लिओसाइड. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जे काही ऍडिशन होणार या 3 कंपाऊंड्समध्ये, कोणकोणते 3 कंपाऊंड्स आहेत? पेंटोज शुगर आहे, नायट्रोजिनस बेसेस आहे आणि फॉस्फेट ग्रुप आहे. जी काही ऍडिशन होईल ती सर्व ऍडिशन फक्त पेंटोज शुगरवर होईल, लक्षात घ्यायचं आहे. आपण पुढे जाऊन त्याला डिटेलमध्ये स्टडी करू किंवा या स्टेटमेंटचा अर्थ काय हे पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल. तर केअरफुली हा व्हिडिओ बघा. पुन्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला तर येणारा डीएनए रेप्लिकेशनचा पार्ट, ट्रान्सक्रिप्शनचा पार्ट तुम्हाला समजायला कठीण जाईल. तर बघा, पेंटोज शुगरवर काय ऍड झालं? नायट्रोजिनस बेस ऍड झाली. आणि नायट्रोजिनस बेस ऍड झाल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय म्हणतोय? न्यूक्लिओसाइड. आता आपण कन्सिडर करू. वी हॅव ऑलरेडी डिस्कस द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ पेंटोज शुगर. आता देर आर 2 टाइप्स ऑफ पेंटोज शुगर: रायबोज शुगर आणि डीऑक्सिरायबोज शुगर. आता मी या ठिकाणी डीऑक्सिरायबोज शुगर कन्सिडर करतो किंवा यू मे कन्सिडर रायबोज शुगर. You know that in ribose sugar there is a membered ring in which there are 4 carbon and 1 oxygen and the 5th carbon is situated outside the ring. Okay. आता इथे काय अटॅच होत आहे? इथे OH, H, इथे H, OH or H, इथे H, OH
इथे H आहे आणि इथे काय प्रेझेंट आहे CH2OH. आता बघा, आता ही जी पोझिशन आहे ना सेकंड नंबरची, या सेकंड नंबरच्या पोझिशनमध्ये प्रॉब्लेम होता. जर या ठिकाणी OH प्रेझेंट असेल तर शुगर कुठली झाली रायबोज शुगर, आणि जर या पोझिशनला H प्रेझेंट असेल तर शुगर कुठली झाली डीऑक्सिरायबोज. रायबोज शुगर प्रेझेंट इन RNA मॉलिक्यूल अँड डीऑक्सिरायबोज शुगर प्रेझेंट इन DNA मॉलिक्यूल. आता बघूया, आता ही रायबोज शुगर घेतली, आता याला काय अटॅच करायची आहे नायट्रोजिनस बेस अटॅच करायची आहे. समजा ही नायट्रोजिनस बेस आहे, आपण स्पेसिफाय नाही करत आहे, फक्त आपण मेन्शन करतोय. आता ही नायट्रोजिनस बेस अटॅच झाल्यानंतर काय तयार होईल न्यूक्लिओसाइड तयार होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कशाचं ऍडिशन करायचं आहे नायट्रोजिनस बेसचं. कशावर करायचं आहे पेंटोज शुगरवर. कशासाठी करायचं आहे न्यूक्लिओसाइड फॉर्मेशनसाठी. आणि मी सुरुवातीला तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं होतं, जी काही ऍडिशन होईल ही ऍडिशन कशावर होईल या पेंटोज शुगरवर होईल. आता त्याच्या पुढचं स्टेटमेंट आहे का पेंटोज शुगरवर त्या पोझिशनला होईल ज्या पोझिशनला फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल. आता बघूया ऍडिशन कशावर होणार पेंटोज शुगरवर, आणि कुठल्या पोझिशनला होईल ज्या ठिकाणी OH ग्रुप प्रेझेंट आहे त्या ठिकाणी होईल. आता OH या 1 प्राइमला प्रेझेंट आहे, 2 प्राइमला प्रेझेंट आहे, 3 प्राइमला प्रेझेंट आहे आणि 5 प्राइमला प्रेझेंट आहे. जर डीऑक्सिरायबोज शुगर असेल तर 1 प्राइमला, 3 प्राइमला आणि 5 प्राइमला. 2 प्राइमला असेल का नाही त्या ठिकाणी डीऑक्सी मीन्स काय होतंय एक ऑक्सिजन रिड्यूस होतोय, लेस होतोय. कोणत्या पोझिशनचा सेकंड नंबरचा. तर मग इथे ऍडिशन होईल, इथे ऍडिशन होईल, इथे होईल आणि इथे होईल. कोणामध्ये रायबोज शुगरमध्ये. डीऑक्सिरायबोज असेल तर 1 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबरच्या कार्बनला होईल. आता ही नायट्रोजिनस बेस जी ऍड होते ना ही याच्या 1 नंबरच्या कार्बनला ऍड होत आहे. याचा OH आणि याच्यामधला हायड्रोजन निघून जातात, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि काय तयार होतं न्यूक्लिओसाइड तयार होतं. बघूया कशा पद्धतीनं न्यूक्लिओसाइडचं फॉर्मेशन झालेलं आहे. 1 2 3 4. आता तुम्हाला प्रश्न पडेल सर प्रत्येक वेळेस 1 2 3 4 5 का लिहित आहेत. याचा आन्सर सर्वात शेवटी तुम्हाला मिळेल, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय अटॅच झाली आता याला नायट्रोजिनस बेस अटॅच झाली, आणि नायट्रोजिनस बेस अटॅच झाल्याबरोबर जे स्ट्रक्चर फॉर्म झालं दिस स्ट्रक्चर इज दी न्यूक्लिओसाइड. इथे काय प्रेझेंट आहे OH, इथे काय प्रेझेंट आहे आता याला इथे न दाखवता याला इथे दाखवते OH. आता H काय मी मेन्शन करत नाही. तर बघा नायट्रोजिनस बेस अटॅच झाली, कोणाला शुगरला अटॅच झाली. कोणत्या पोझिशनला झाली शुगरच्या 1 प्राइम पोझिशनला फर्स्ट कार्बनला अटॅच झाली. आता ही जर अटॅच होत असेल तर हा काय तयार होईल एक बॉन्ड तयार होईल, आणि हा जो बॉन्ड तयार होतोय ना दिस इज ग्लायकोसिडिक बॉन्ड. It is also called glycosidic linkage or N-glycosidic linkage. Remember this thing. This is very important point. Nitrogenous base is attached to the pentose sugar at 1 prime carbon with the help of glycosidic bond to form nucleoside. आता जर डीऑक्सिरायबोज शुगर असेल तर हा OH राहणार का या ठिकाणी. हा OH राहील का सेकंडचा नाही, इथे काय राहील H राहील. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे. आता इथे आपण जनरलाइज नायट्रोजिनस बेस घेतली. आता प्रत्येक वेळेस आपण नायट्रोजिनस बेस जर चेंज केली तर काय आपल्याला मिळेल ते आपण बघूया. आता ही पेंटोज शुगर घेतोय. कोणाची पेंटोज शुगर घेतली मी रायबोज शुगर, म्हणजे RNAची की DNAची, RNAची की DNAची, RNAची. रायबोज शुगर कोणामध्ये RNA मध्ये. आता या ठिकाणी कशाचं ऍडिशन करतोय याला काय अटॅच करतोय ॲडेनिन अटॅच करतोय. कुठली नायट्रोजिनस बेस अटॅच करायची आहे ॲडेनिन. आता ॲडेनिन अटॅच केल्यानंतर कोणाला अटॅच केली रायबोज शुगरला, जे कुठे अटॅच होणार 1 प्राइमला. कशाने अटॅच होणार ग्लायकोसिडिक बॉन्डने अटॅच होणार, आणि जे रिझल्टंट स्ट्रक्चर तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज ॲडिनोसाइन. त्याच्यानंतर याला जशी ॲडेनिन अटॅच होऊ शकतं
तशीच याला काय अटॅच होऊ शकतं, गॉनिन सुद्धा अटॅच होऊ शकतं. आता गॉनिन तयार झालं तर गॉनिनचा न्यूक्लिओसाइड तयार होईल अँड दिस न्यूक्लिओसाइड इज कॉल्ड ॲज गॉनोसाइन. त्याच्यानंतर आता दीज आर दी प्युरिन्स. आता 2 पायरिमिडिन्स आपण कन्सिडर करू. RNAचे 2 पायरिमिडिन्स कुठले आहेत, सायटोसिन अँड युरॅसिल. पहिल्यांदा सायटोसिन अटॅच झाला. सायटोसिन अटॅच झाल्याबरोबर जो न्यूक्लिओसाइड तयार होईल दॅट इज सायटिडीन. लक्षात घ्या कोणता तयार झाला, सायटिडीन. या ठिकाणचे नाव काय, ॲडिनोसाइन आहे. इथे काय झालं, डीन झालं. ॲडिनोसाइन, गॉनोसाइन आणि सायटोसिनचा न्यूक्लिओसाइड सायटिडीन. आणि जर समजा याला काय अटॅच झाला, आता युरॅसिल अटॅच झालं. कोणता, युरॅसिल अटॅच झाला. आणि युरॅसिल अटॅच झाल्याबरोबर जो फॉर्म होतोय ना दॅट इज कॉल्ड युरिडाइन किंवा युरिडीन. कोणता तयार झाला न्यूक्लिओसाइड, युरिडीन. दीज आर द 4 टाइप्स ऑफ न्यूक्लिओसाइड फॉर्म्ड इन केस ऑफ RNA molecule. Remember these names. Nucleoside of adenine, adenosine. Nucleoside of guanine, guanosine. If cytosine is attached to the ribose sugar, nucleoside is formed and it is named as cytidine. If uracil is attached at 1' position by glycosidic bond to the pentose sugar, that is the ribose sugar, the nucleoside form is called uridine. That is called uridine. आता बघा, आता जर समजा ही शुगर कोणती घ्यायची आता आपल्याला, आता या ठिकाणी रायबोज शुगर न घेता इट इज दी रायबोज शुगर, याचं नाव लिहून टाकतोय मी म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ही रायबोज शुगर आहे. आता मी काय करतोय बघा, या ठिकाणी आता डीऑक्सीरायबोज शुगर कन्सिडर करतोय. ही रायबोज शुगर न घेता आता कोणती शुगर घ्यायची आहे, डीऑक्सीरायबोज शुगर. डीऑक्सीरायबोज शुगर. आता कुठली शुगर आपण कन्सिडर करणार, डीऑक्सीरायबोज शुगर. आता जर मी डीऑक्सीरायबोज शुगर घेतली तर आता या डीऑक्सीरायबोज शुगरला नायट्रोजिनस बेस अटॅच करू. सर्वात पहिल्यांदा याला अटॅच करायची आहे नायट्रोजिनस बेस. कुठली नायट्रोजिनस बेस अटॅच करायची आहे, फर्स्ट जी आपण अटॅच करतोय ती समजा याला आपल्याला काय अटॅच करायची आहे, आता ॲडेनिन अटॅच करायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ॲडिशन कुठे होईल, शुगर मॉलिक्युलवर ज्या ठिकाणी फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. 1 प्राइमला, 3 प्राइमला आणि 5 प्राइमला, या 2 प्राइमच्या पोझिशनला होईल का डीऑक्सीरायबोज शुगरमध्ये, होणार नाही. कारण या ठिकाणी काय नाही, OH नाही, इथे फक्त काय H आहे. ॲडिशन कुठे होते, ज्या ठिकाणी OH प्रेझेंट आहे त्या ठिकाणी. मग बघूया, आणि कोणत्या बॉन्डनी 1ला अटॅच होणार, ग्लायकोसिडिक बॉन्डनी. आता काय तयार होईल याच्यापासनं, न्यूक्लिओसाइड. आणि आता जो न्यूक्लिओसाइड तयार होईल ना, हा न्यूक्लिओसाइड कोणता राहील लक्षात घ्या, इट इज कॉल्ड डीऑक्सी ॲडिनोसाइन. कुठला तयार झाला, डीऑक्सी ॲडिनोसाइन. जर समजा आता याला गॉनिन अटॅच झाला, पटकन नाव आठवा, कुठलं तयार होणार, डीऑक्सी गॉनोसाइन. आता याला काय अटॅच झाला, हे 2 प्युरिन बेसेस. नंतर आता ह्या कोणत्या घ्यायच्या आहेत, पिरिमिडिन बेसेस. सायटोसिन अटॅच झाला, कुठला न्यूक्लिओटाइड तयार होईल, न्यूक्लिओसाइड तयार होईल, डीऑक्सी सायटिडीन. समजा याला आता काय अटॅच झाला, युरॅसिल येईल का, नाही, इन्स्टेड ऑफ युरॅसिल या ठिकाणी काय येईल, थायमिन अटॅच झाला. आता जर याला थायमिन अटॅच झाला तर जो न्यूक्लिओसाइड तयार होईल थायमिनचा, that is called as deoxythymidine. These are the nucleosides of DNA molecule and these are the nucleosides of RNA molecule. Got it? Remember all these name. आता बघा, आपण पाहिलं होतं न्यूक्लिक ऍसिड मध्ये, DNA और RNA मध्ये किती कॉम्पोनंट्स, 3 कॉम्पोनंट्स. आता 2 कॉम्पोनंट्स आपण एकमेकाला जॉईन केले,
पेंटोज शुगर आणि नायट्रोजिनस बेस आणि कशाचं फॉर्मेशन झालं, न्यूक्लिओसाइडचं. आता थर्ड कॉम्पोनंट बाकी आहे, कुठला आहे, फॉस्फेट ग्रुप आहे. आता हा फॉस्फेट ग्रुप आपल्याला याला काय करायचं आहे, अटॅच करायचं आहे. आता हा फॉस्फेट अटॅच होताना कसा अटॅच होईल हे आपण आता बघूया. आता मी न्यूक्लिओसाइड घेतोय, तो जो न्यूक्लिओसाइड आहे ना त्याला घेतोय आता इथे. आता हा न्यूक्लिओसाइड घेतला. आता या न्यूक्लिओसाइडला काय अटॅच करायचं आहे, फॉस्फेट. आता त्याच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावर न जाता तो आपला काही एवढा डिटेल पार्ट आपण घेणार नाही, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून सरळ सरळ आपण काय करतोय, P स्टँड्स फॉर फॉस्फेट. आता फॉस्फेट कशाला अटॅच करायचे आहे, न्यूक्लिओसाइडला. आणि न्यूक्लिओसाइडला ज्यावेळेस फॉस्फेट अटॅच होईल त्यावेळेस जे स्ट्रक्चर तयार होईल ना त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिओटाइड असं म्हणतोय. कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बघा कन्फ्युजन कशामध्ये होतंय, आता या 3 पैकी कोणाचं कॉम्बिनेशन करायचं आहे याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतंय. तर पक्क लक्षात ठेवा, पेंटोज शुगर आणि नायट्रोजिनस बेस काय फॉर्म करेल, न्यूक्लिओसाइड. आणि न्यूक्लिओसाइडला फॉस्फेट अटॅच झाल्याबरोबर कशाचं फॉर्मेशन होईल, न्यूक्लिओटाइडचं फॉर्मेशन होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा फॉस्फेट कोणाला अटॅच करायचा आहे, या न्यूक्लिओसाइडला. आता हा न्यूक्लिओसाइड मी जसच्या तसा उचलून इकडे घेतोय, त्याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करून घेऊ न्यूक्लिओसाइडचं. आता शुगर कुठलीही घ्या, कुठे अटॅच झाला, 1 नंबरला काय अटॅच आहे, नायट्रोजिनस बेस अटॅच आहे. आणि ज्या टाईपची नायट्रोजिनस बेस असेल त्याच्यानुसार त्याचं नेम इंडिकेट होईल. जर ॲडेनिन असेल तर ॲडेनोसाइन, जर ग्वानिन असेल तर गॉनोसाइन, जर सायटोसिन असेल तर सायटिडिन, युरॅसिल असेल तर युरॅडाइन. आणि जर समजा ही जर शुगर डिऑक्सिरायबोज शुगर असेल तर कोणते, डिऑक्सी ॲडेनोसाइन, डिऑक्सी गॉनोसाइन, डिऑक्सी सायटिडिन अँड डिऑक्सी थायमिडिन. आता हा कन्सिडर केलाय आपण. 1 2 3 4 आणि 5. इथे काय प्रेझेंट आहे, CH2OH. इथे काय प्रेझेंट आहे, OH. इथे पण काय प्रेझेंट आहे, OH. हे कोणामध्ये, रायबोज शुगरमध्ये. आता याला फॉस्फेट अटॅच करायचं आहे. आता अटॅचमेंटच्या वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, काय सांगितले, जे काही ॲडिशन होईल ॲडिशन कोणावर होणार, या शुगर मॉलिक्यूलवर ॲडिशन होईल. आणि शुगर मॉलिक्यूलच्या त्या पोझिशनला होईल ज्या पोझिशनला OH ग्रुप प्रेझेंट आहे. आता बघूया, आता न्यूक्लिओसाइड तयार होताना ओरिजिनली किती OH फ्री होते, 1 2 3 4. 1 या ठिकाणी हा OH काय झाला, निघून गेला. कोणता बॉन्ड तयार झाला, ग्लायकोसिडिक बॉन्ड आणि नायट्रोजिनस बेस अटॅच झाली आणि न्यूक्लिओसाइडचं फॉर्मेशन झालं. आता इथे बघा, आता मग पोझिशन कुठले शिल्लक राहिले, जर रायबोज शुगर असेल तर RNA असेल तर 2 पोझिशन, 3 पोझिशन आणि 5 पोझिशन जिथे OH फ्री आहे. मग हा जो फॉस्फेट आहे ना, ऑलवेज रिमेंबर दिस थिंग, दिस फॉस्फेट इज अटॅच टू दिस शुगर मॉलिक्यूल ॲट 5 प्राईम पोझिशन. कुठे अटॅच होतोय, या 5 प्राईम पोझिशनला काय अटॅच होत आहे, फॉस्फेट ग्रुप अटॅच होत आहे. आता हा फॉस्फेट कुठे अटॅच होणार, याच्या 5 प्राईम पोझिशनला. आणि फॉस्फेट अटॅच झाला की काय फॉर्म होईल, न्यूक्लिओटाइड फॉर्म होईल. आता न्यूक्लिओटाइड फॉर्मेशन आपण करून टाकू. मग याला अटॅच करून देऊ. आता हा स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट आहे, 1 2 3 4 आणि हे 5. इथे काय प्रेझेंट आहे, नायट्रोजिनस बेस प्रेझेंट आहे. कुठल्या बॉन्डने अटॅच झाले, ग्लायकोसिडिक बॉन्डने. इथे काय प्रेझेंट आहे, OH. इथे सुद्धा काय प्रेझेंट आहे, OH. आता इथे CH2 आणि इथे काय अटॅच होईल, याला फॉस्फेट अटॅच होईल. काय अटॅच झाला, याला फॉस्फेट अटॅच झाला. कुठे अटॅच झाला, इथे दाखवता येईल किंवा मग याला इथे न दाखवता आपण त्याला इथेही दाखवू शकतो अटॅच झाल्यासारखं. काय अटॅच झाला, आता याला फॉस्फेट. फॉस्फेट कोणत्या पोझिशनला अटॅच झाला, 5 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला. आणि हा जो बॉन्ड आहे, ज्या बॉन्डनी फॉस्फेट अटॅच होतंय ना, दॅट बॉन्ड इज कॉल्ड, इथे लिहायला जागा नाही, लिहिता येईल, इथे दिसेल तुम्हाला. आता हा जो बॉन्ड आहे ना, दिस बॉन्ड इज कॉल्ड फॉस्फो इस्टर बॉन्ड. कुठला बॉन्ड आहे, फॉस्फो इस्टर बॉन्डनी काय अटॅच झालं, फॉस्फेट ग्रुप कोणाला अटॅच झाला, या न्यूक्लिओसाइडच्या
शुगर मॉलिक्यूलच्या 5 प्राईम पोझिशनला आणि जे रिझल्टंट स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिओटाइड असं म्हणतोय. मग मला सांगा RNA मध्ये न्यूक्लिओटाइड किती टाईपचे राहतील, 4 टाईपचे. आता किती फॉस्फेट अटॅच झालं, 1 असं अटॅच होत असेल तर मोनोफॉस्फेट. मग आता ही जर RNAचा मॉलिक्यूल असेल, इथे समजा ॲडेनिन अटॅच झाली, मग काय नाव येईल याचं, ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट. गॉनिन अटॅच झाली, गॉनोसाइन मोनोफॉस्फेट. सायटोसिन अटॅच झाली, काय येणार, सायटिडीन मोनोफॉस्फेट और सायटिडीन फॉस्फेट. युरॅसिल अटॅच झाली, काय येणार, युरेडाइन मोनोफॉस्फेट और युरेडाइन फॉस्फेट. आता जर ही शुगर मॉलिक्यूल किंवा हा न्यूक्लिओसाइड कोणाचा आहे, डीएनएचा आहे, तर त्या कंडिशनमध्ये काय होईल, फर्स्ट ॲडेनिन असेल तर डीऑक्सी ॲडेनोसाइन फॉस्फेट, गॉनिन असेल तर डीऑक्सी गॉनोसाइन फॉस्फेट, सायटोसिन असेल तर डीऑक्सी सायटिडीन फॉस्फेट, आणि थायमिन असेल तर युरॅसिल इज रिप्लेस बाय थायमिन. थायमिन असेल तर डीएनए मध्ये थायमिडीन मोनोफॉस्फेट. दिस इज द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइड. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की डीएनए मध्ये जे 3 कॉम्पोनंट्स होते, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजिनस बेसेस, ह्या एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन एक जो कंबाईंड मॉलिक्यूल तयार होतं, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. पण कॉम्बिनेशन कसं होत आहे, फर्स्ट नायट्रोजिनस बेस इज अटॅच टू दी पेंटोज शुगर ॲट 1 प्राइम पोझिशन बाय glycosidic bond or N-glycosidic linkage to form nucleoside, and then phosphate group is attached to the 5 prime position of sugar molecule of nucleoside by phosphoester bond to form nucleotide. आता बघा, ज्यावेळेस केमिकल कंपोजिशन पाहिलं होतं डीएनए आणि आरएनएचं, याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त हे 3 कॉम्पोनंट प्रेझेंट होते आणि 3 कॉम्पोनंट जर कंबाईन झाले तर काय तयार झालं, न्यूक्लिओटाइड. किती टाईपचे न्यूक्लिओटाइड्स तयार झाले, 4 टाईपचे, ॲडेनिनचा, गॉनिनचा, सायटोसिनचा आणि थायमिनचा. मग डीएनए मॉलिक्यूल घ्या किंवा आरएनए मॉलिक्यूल घ्या, याच्यामध्ये काय सापडेल, जर डीएनए असेल तर फक्त काय सापडेल, 4 टाईपचेच न्यूक्लिओटाइड सापडतील, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. डीऑक्सी ॲडेनोसाइन फॉस्फेट, डीऑक्सी गॉनोसाइन फॉस्फेट, डीऑक्सी सायटिडीन फॉस्फेट अँड डीऑक्सी थायमिडीन फॉस्फेट. आरएनए असेल तर डीऑक्सी येणार का, नाही येणार. त्या ठिकाणी फक्त काय येईल, ॲडेनोसाइन फॉस्फेट, गॉनोसाइन फॉस्फेट, सायटिडीन फॉस्फेट आणि लास्ट युरेडाइन फॉस्फेट. आता डीएनए घ्या किंवा आरएनए घ्या, these molecule consist of only these 4 types of nucleotides: adenine nucleotide, guanine nucleotide, cytosine nucleotide and thymine nucleotide in case of DNA molecule, and in case of RNA molecule, adenine nucleotide, guanine nucleotide, cytosine nucleotide and uracil nucleotide. And that's why these nucleotides are the basic and structural as well as a functional unit of nucleic acid. It may be the DNA molecule or it may be the RNA molecule. म्हणजे RNA घ्या किंवा DNA घ्या, अगदी सिंपल मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये फक्त काय सापडेल, न्यूक्लिओटाइड्स एकमेकाला जॉईंट होईल आणि न्यूक्लिओटाइडची काय फॉर्म होईल, एक चेन फॉर्म होईल, ज्या चेनला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिओटाइडची चेन. एक आहे की एकापेक्षा जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, पॉलिन्यूक्लिओटाइड. आणि हे जे पॉलिन्यूक्लिओटाइडचं फॉर्मेशन आहे, हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करूया.